नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 29 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. त्याआधी प्रेक्षकांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण स्टार प्रवाहाचे उत्तम एपिसोड जे आहेत ते आपण नेहमीच पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा, नंदिनी ही तिच्या नेहमीच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे आलेली आहे आणि त्यावेळेस डॉक्टर म्हणतायत की तुम्हाला बाळाला येऊन बरेच आठवडे झालेले आहेत, पण तुम्ही थोडंसं लेट चेकअप केलं. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, इथे डॉक्टर म्हणतायत की पुढच्या वेळेस येताना मिस्टर देशमुखांना बरोबर घेऊन या. मग त्यावेळेस नंदिनी म्हणते की हो, त्यांना येण्याची खूप उत्सुकता होती, परंतु मीच नको म्हटलं आणि काव्याला घेऊन आले, कारण मला काव्याबद्दल देखील थोडंसं जाणून घ्यायचं होतं. आता प्रेक्षकांनो, काव्याबद्दल काही तिची प्रेग्नेन्सी कशी आहे, काय आहे असा प्रश्न विचारल्यानंतर इथे डॉक्टर थोड्या टेन्शनमध्ये येतात आणि डॉक्टरांना टेन्शनमध्ये बघून लगेचच नंदिनी म्हणते की काय झालं डॉक्टर, काय आहे का, सिरियस आहे का काही, तुम्ही प्लीज मला सांगा, कारण मी तिची धाकटी बहीण आहे. आता प्रेक्षकांनो, असं म्हटल्यानंतर इथं डॉक्टर म्हणतायत की काव्याची प्रेग्नेन्सी ही थोडीशी क्रिटिकल असणार आहे आणि तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला तिची भरपूर काळजी घ्यायची आहे आणि तिला आराम देखील करायचा सांगायचा आहे. आता प्रेक्षकांनो, हे ऐकून इथे नंदिनीला थोडासा त्रासच होतो. आता इकडे बघा, जीवा हा कसली तरी वाट पाहत असतो आणि तेवढ्यातच मानिनी तिथे येते आणि ती म्हणते काय रे जीवा, तू आत्ता कसं काय आलायस, कधी आलायस? असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की तू जेव्हा ही खीर बनवत होतीस ना, तेव्हाच मी आलोय आणि पटकन दे मला ही खीर खायला. असं म्हटल्यानंतर ती म्हणते नाही अरे, इथं हे नैवेद्याचं ताट आहे, मी अगोदर नैवेद्य दाखवते. बरं मला सांग, तू या टायमिंगला इथे काय करतोयस? त्यावेळेस इथे जीवा म्हणतो की नंदिनी चेकअपसाठी गेलेली आहे आणि त्यामुळे माझं काही तिथे मनच लागत नव्हतं आणि मला कामही जास्त नव्हतं आणि आहे त्या कामामध्ये माझं लक्ष लागत नव्हतं, म्हणून घरी आलो. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस इथे मानिनी म्हणते की सर्व काही ठीक होईल, नको काळजी करू आणि तुला मुलगीच होईल बघ. असं म्हटल्यानंतर बघा, जीवाला खूप आनंद होतो. आता प्रेक्षकांनो, मानिनी जे नैवेद्याचं ताट आहे ते बाप्पांसमोर ठेवते आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, जीवा इकडे पळत दरवाजाकडे जातो आणि कसली तरी वाट पाहत असतो. मग त्यावेळेस मानिनी म्हणते काय रे, कसली वाट पाहतोयस का, कुणाची वाट पाहतोयस का? अरे नंदिनीने मला सांगितलं आहे की मी तिथून निघताना कॉल करेन, म्हणून तिची एवढी वाट पाहत बसू नको. आता प्रेक्षकांनो, यावेळी जीवा म्हणतो की नाही आगाई, मी नंदिनीची वाट पाहत नाही, तर वेगळंच काहीतरी येणार आहे, मी त्याची वाट पाहतोय. मग त्यावेळेस मानिनी म्हणते की काय रे, व्यक्ती आहे की वस्तू आहे? मग यावेळेस बघा, जीवा म्हणतो की वस्तू आहे. त्यावेळेस मानिनी म्हणते की अंडी. तेव्हा जीवा म्हणतो की अगाय, मी अंडी कशी काय मागवेन? असं म्हटल्यानंतर ती म्हणते की अरे, तुला सकाळी मी म्हटलं ना अंडी नाही येत, म्हणून मला वाटलं तू मागवली असशील. बरं सांग ना काय आहे, प्लीज काहीतरी मला क्लू दे ना. मग त्यावेळेस इथे जीवा म्हणतोय की तू लहानपणी बनवलं होतंस बघ ते माझ्यासाठी. मग त्यावेळेस मानिनी आठवते आणि त्यावेळेस ती म्हणते की अरे, मी लहानपणी भरपूर गोष्टी तुझ्यासाठी बनवल्या होत्या आणि तुम्ही मुलं लगेच मोठी झाली की आईचं सर्व काही विसरून जाता. मग असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो ए आई, प्लीज यार, तुझं ते लेक्चर बंद कर ना, मी आता खरंच खूप आनंदात आहे आणि प्लीज आता ऐकवू नकोस ना. आता यावेळेस ती म्हणते की बरं जाऊ दे, मला दे ना प्लीज काहीतरी क्लू दे अजून एकदा, प्लीज प्लीज, या आईला सांग ना. सांगणार नाहीस का आईला? असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो ब्लॅकमेल करतेस वय, बरं सांग, अजून एक क्लू देतो मी तुला, ते ना लाकडी वस्तू आहे. आता प्रेक्षकांनो, यावेळेस देखील मानिनीला काही सुचत नाही आणि तेव्हा ती म्हणते हा सोफा. मग त्यावेळेस जीवा म्हणतो की तू लहानपणी माझ्यासाठी सोफा बनवला होतास का? त्यावेळेस ती म्हणते नाही. बरं जाऊ दे बाबा, आता येईलच 5-10 मिनिटात, मग मी कशाला उगाच माझं डोकं वाया घालवू, जाऊ दे, मी ना लक्षच देत नाही. बरं चल, तू पण जेवून घे. आता प्रेक्षकांना इकडे विजय बघा, इथे कोणावर तरी कॉलवर बोलत असतो आणि प्रेक्षकांना आपल्याला वाटतोय त्यापेक्षाही जरा जास्तच हा विजय थोडासा हुशार आहे आणि म्हणजेच त्याचा काहीतरी प्लॅन आहे आणि तो रम्या बरोबर देखील प्लॅनिंगच करत आहे. आता प्रेक्षकांना तो कॉलवर म्हणतोय की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देशमुखांच्या घरात तर घुसलोय आणि त्या 2 व्यक्तीची पुरेपूर मी वाट लावणार आहे. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, जी वस्तू ऑर्डर केलेली आहे, डिलिव्हरी आता झालेली आहे आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस वसुंधरा इथे येते आणि त्यावेळेस वसुंधरा म्हणते काय रे जीवा, काय मागवलंयस? त्यावेळेस तो म्हणतो की थांब, मी तुला सांगतो, आणि या दोघांना डिलिव्हरी बॉयला तो पैसे देतो आणि त्यांना जायला सांगतो. आता ते गेल्यानंतर ढंटड्यान असं करून जी वस्तू आहे त्याच्यावरचं जे पॅकिंग आहे ते काढतो आणि प्रेक्षकांनो, ते पुढचं दृश्य पाहून मानिनी आणि वसुंधरा दोघेही चकित होऊन जातात, कारण त्यांनी डायरेक्ट जो लहान बाळाचा पाळणा आहे तो पाळणा ऑर्डर केलेला असतो आणि पाळणा बघून इथं वसुंधरा म्हणते की अरे जीवा, तुला काही कळतंय का नाही, लहान मूल जन्माला यायच्या अगोदर कधीही त्याच्यासाठी कोणती वस्तू मागायची नसते, बाळाच्या जीवाला धोका असतो. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की या वस्तू आत्या, तुला काही कळतं का नाही, तुझं जरी वय वाढलं असलं तरी तू काहीही बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ असं होणार नाही, तू आमच्या तर जीवावर उठलीस पण आमच्या बाळांच्या पण जीवावर उठली आहेस काय? अगं सांग ना हिला काहीतरी. मग त्यावेळेस इथं मानिनी म्हणते की दुर्दैवाने वसुताई जे काही बोलतायत ते सत्य आहे
आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणते की हे बघ जीवा, तू हे आणण्या अगोदर तुम्हाला थोडंसं तरी विचारायला पाहिजे होतं, सारे आणायचं नसतं, बाळ जन्माला यायच्या अगोदर असली कुठलीही वस्तू आणायची नसते. मग यावेळेस बघा इथे जीवा म्हणतो की अगं आई, कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही, असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणते की हो आम्ही असू दे, कुठल्याही जमान्यात असू दे, पण तू हे आणायला नको होतंस आणि जसं आणलंयस ते आत्ताच्या आत्ता परत दे, नाही तर मी स्वतः जाऊन बाहेर ठेवून येईन दे. अशा वेळेस इथे जीवा म्हणतो की का गाई, तेव्हा इथे लगेचच वसुंधरा म्हणते की अरे जीवा, मी अगोदर काय सांगितले तुला कळतंय का नाही, अरे लहान मुलांना दृष्ट लागते अशाने, त्यामुळे कुठलीही वस्तू आणायची नाही. मग त्यावेळेस बघा इथे जीवा थोडीशी चिडचिड करत असतो आणि त्यावेळेस मानिनी म्हणते की हे बघ, तुमचं सायन्स वगैरे लॉजिक मला काहीच कळत नाही, पण मी सांगितल्याप्रमाणे तू आत्ताच्या आत्ता तो पाळणा परत देऊन येणार आहेस. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा इथे पार्थ जो आहे तो पार्थ आलेला आहे आणि त्यावेळेस म्हणतोय की वाव जीवा, तू पाळणा ऑर्डर केलास, अरे बापरे खरंच खूप सुंदर आहे. आपण काय करूयात माहिती का, हा जो पाळणा आहे ना तो हॉलमध्येच करूयात, ठेवूयात, कारण प्रत्येक व्यक्ती हा बाळाच्या आसपास राहील आणि प्रत्येक कोणतरी त्याला खेळवत राहील. असं म्हटल्यानंतर मानिनी रागाने तिथून निघून जाते आणि त्यावेळेस याला काही कळतच नाही, आई अशी का तडकाफड निघून गेली. मग त्यावेळेस तो इथे जीवाला विचारतो, जीवा म्हणतो वाव बडे भैया, आहे बघ कसा आवडला का तुला पाळणा. त्यावेळेस तो म्हणतो खरंच खूप सुंदर आहे. आता प्रेक्षकांनो इथे बघा 2-3 दिवस घरात नसताना आत्ता आलेला आहे आणि त्यामुळे बघा इथं फिसकारलेली मांजर आपल्या बोक्याच्या कुशीमध्ये जाते आणि त्यावेळेस बघायला घेतच पार्थ म्हणतो की फिसकारलेली मांजर जरा शांत आहे. मग त्यावेळेस बघा इथे काव्या म्हणत असते की धनी, तुम्ही जेव्हा घरात नव्हता तेव्हा मी तुमची लय 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 आठवण काढली. मग यावेळेस बघा इथे पार्थ म्हणतो की कारभारीन बाई, या तुमच्या कारभाऱ्याने सुद्धा तुमची लय 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 आठवण काढली आणि तुम्ही बघल तिथं मला तुम्हीच दिसत होता. आता त्यावेळेस इथे बघा काव्या त्याला खाली बसवते आणि म्हणते की बरं मला सांगा, तुम्ही काहीतरी मला महत्त्वाचं सांगणार होतात ना. मग त्यावेळेस पार्थ म्हणतो की पाळणा बघितला की कसा वाटला. मग त्यावेळेस इथे काव्या म्हणते की हो खरंच खूप छान आहे पाळणा, आणि पाळणाही बघितला आणि त्यावरून झालेली आईची चिडचिड देखील बघितली. मला काय वाटते माहिती आहे का पार्थ, असं ना आपण म्हणजे लहान मुलांच्या जन्मा अगोदर असं काही आणायचं नसतं, हे मान्यावर आहे, पण असं पहिल्या जमान्यात असं का ठरवलं असेल माहिती आहे का, तेव्हा नाही का डिलिव्हरीनंतर बाळ किंवा वाचायचं नाही, नाहीतर मग आई तरी दगावायची. अशा कारणांमुळे मग जर बाळ दगावलं तर त्याच्या वस्तूंची सतत आठवण काढत ते आई वडील दिवस घालवतील, म्हणून बहुतेक हे असं काही आणायचं नसेल आणि मलाही वाटते असं काही आणूच नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे पार्थ म्हणतो की मोठी वस्तू नाही आणली तरी चालेल, पण लहान वस्तू. मग त्यावेळेस इथे काव्या म्हणते की हां आता तुम्ही प्लीज देशमुख मला सांगू नका की तुम्ही काहीतरी आणले. मग त्यावेळेस इथे पार्थ जो आहे तो एक छोटंसं टी-शर्ट काढतो आणि त्यावर मी प्लस डॅड बेस्ट टीम असं लिहिलेलं असतं आणि त्यावेळेस ते टी-शर्ट जे आहे ते काव्याला खूप आवडतं आणि ती जवळ घेते आणि म्हणते खरंच खूप सुंदर आहे. आणि त्यावेळेस बघा तो म्हणतोय की मी माझं चार्जर खराब झालं होतं म्हणून मी चार्जर आणण्यासाठी म्हणून गेलो, तिथं शेजारला एक शॉप होता, तिथे असंच फिरावं म्हणून गेलो तर बघतो तर काही टी-शर्ट मला दिसलं आणि टी-शर्ट दिसलं की मला असं वाटलं की माझं बाळच माझ्या कुशीमध्ये आहे आणि म्हणून मी कसलाही विचार न करता ते टी-शर्ट घेतलं. मग यावेळेस काव्या म्हणते आता आई काय म्हणतील, असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की आई काही म्हणणार नाही, मी हे बोकुडीसाठी आणले. आणि प्रेक्षकांना त्यावेळेस बघा ते छानसं टी-शर्ट बोकुडीला इथे पार्थ घालत असतो आणि शूज देखील त्यांनी आणलेले असतात. मग ते शूजही काढतो. मग त्यावेळेस काव्या म्हणते की आता चला मला पटकन आवरायला पाहिजे, नाही तर आईनं बघितलं तर सर्व जीवावरचा राग तुमच्यावर निघेल. मग त्यावेळेस इथे पार्थ म्हणतो की खरं जीवाला आई किती ओरडली ना, आता नंदिनी पण ओरडेल. खरं सांगू का, जीवा एक काहीतरी काम करायला जातो आणि कांड होऊन बसतो, ही मन ना त्याला पुरेपूर लागू होते. आता प्रेक्षकांनो इथे बघा जीवा नंदिनीला विचारतो की कसं आहे पाळणा. त्यावेळेस नंदिनी म्हणते खरंच खूप सुंदर आहे. मग त्यावेळेस जेव्हा म्हणतो ही म्हातारी ना आपण उगच. मग त्यावेळेस लगेच नंदिनी म्हणते की हो का आणला तुम्ही, पाळणा आणायला नको होता. असं म्हटल्यानंतर इथे जीवा म्हणतो की कसली डबल ढोल केस ग तू, आत्ताच तर म्हणली किती छान पाळणा आणि लगेचच पलटतेस. यावेळेस इथे नंदिनी म्हणते की अहो पाळणा छानच आहे, पण आई आणि मी तुमच्यावर का रागवतो माहिती आहे का, हे अशा गोष्टी करायच्याच नसतात आणि 3 महिने तरी सुरुवातीचे काहीच करू नये, कारण 3 महिन्यानंतर पोटातलं जे बाळ आहे ते पण दगवण्याची या 3 महिन्यात शक्यता असते. मग त्यावेळेस बघा इथे जीवा म्हणतो असं पण असतं का, पण आपण असा निगेटिव्ह विचारच नको ना करायला, आपण तुला जी मी एवढी काळजी घेणार आहे की तुझ्या पोटातल्या बाळाला काहीच होणार नाही. आता प्रेक्षकांनो की त्यावेळेस बघा नंदिनी म्हणते की हो ते सर्व ठीक आहे, तुम्हाला एक म्हण लागू पडते, कोणती माहिती आहे का. त्यावेळेस जेव्हा म्हणतो की कोणती, ती म्हणते की उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, म्हणजे तुम्ही ना उतावळे बाबा झालेला आहात. आणि त्यावेळेस ते म्हणते चांगले मी उतावळा बाबाच आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे नंदिनी म्हणते की आपल्या मुलीला यायला खूप दिवस अजून बाकी आहेत, त्यामुळे हा रिकामा पाळणा किती दिवस घरात ठेवायचा. असं म्हटल्यावर जीवा म्हणतो की नाही, तू अजून जीवाची स्ट्रॅटेजी ओळखलीच नाहीस, रिकामा राहणारच नाही, आता उद्या बघ मी काय कमाल करतो. आता प्रेक्षकांनो इकडे
बघा वसुंधरा आणि विजय हे दोघे जण बुद्धिबळ खेळत असतात आणि त्यावेळेस विजय हा वसुंधराला चेकमेट करतो. मग त्यावेळेस इथे वसुंधरा म्हणते की आहो जाऊ बापू, तुम्ही मला आज हारायचंच ठरवलं आहे का? त्यावेळेस इथे विजय म्हणतो की आई, कोणी हारलं तरी आपण दोघं एकाच टीममध्ये आहेत. तेवढ्यातच बघा इथं वॉटरमेलनचा ज्यूस घेऊन आशा आलेली असते आणि त्यावेळेस बघा इथे वसुंधरा म्हणते की अगं आशा, किती उशीर लावलास, कधी मी ज्यूस सांगितले तुला, असा जावयाचा अपमान करायचा असतो का? मग त्यावेळेस इथे आशा सांगते की नाही वसुताई, वेळ झाला, कारण ना ते कलिंगड जे आहे ते ना अर्ध कलिंगड सडकं निघलं आणि त्यामुळे ते भाग कापून टाकून द्यायला आणि हे ज्यूस बनवायला थोडासा वेळ झाला. त्यावेळेस मग इथं वसुंधरामध्ये एक कानाखाली देईन, तुझ्या असंच घाण झालेलं ज्यूस बनवलंस का, घाण झालेल्या कलिंगडचं ज्यूस बनवलंस का? त्यावेळेस इथे आशाताई म्हणते की हो, आणि मानिनी ताईनं मला सांगितलं की ते कलिंगड फेकून देऊ नको, त्याचं ज्यूस वसुताईला आणि विजयला बनवा. आता त्यावेळेस बघा इथं ती म्हणते की म्हणजे तुला मानिनीची फूस आहे. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच विक्रम आलेला असतो आणि आशा ही दरवाजा उघडते. आता विक्रम म्हणतो की मला ना जीवानंदिनीची गुड न्यूज कळली, मी तसं लगेच फ्लाईट बुक करून लगेचच आलोय. आता असं म्हटल्यानंतर इथे विजय हा विक्रमला समोर दिसतो आणि विक्रम म्हणतो अरे विजय तू इथे? त्यावेळेस तो म्हणतो हां बाबा मी इथे आलोय. आणि त्यावेळेस बघा वसुंधरा म्हणते की अरे तुला जीवानंदिनीची गुड न्यूज समजली असेल आणि लगेच त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन आलास, पण रम्या आणि विजयसाठी काहीच नाही आणलंस. यावेळेस बघा इथे वसुंधरा म्हणते की अरे विक्रम, आपल्या घरात एकाच दिवशी 2 गुड न्यूज आल्यात. त्यावेळेस विक्रम म्हणतात की 2 गुड न्यूज कुठल्या? मग त्यावेळेस वसुंधरा म्हणते की म्हणजे मानिनी तुला अजून काही सांगितलेलंच नाही. अरे विक्रम, रम्या आणि विजयचं लग्न झालेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की अरे वा वा वा, आणि हे मला अजून कसं कोणी सांगितलं नाही. मग त्यावेळेस बघा इथे ती म्हणते की हां तू तुझ्या जीवानंदिनीसाठी गिफ्ट आणलं असतील, पण यांच्यासाठी काहीच आणलेलं नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे विक्रम त्याला कॉंग्रॅच्युलेशन करत असतो आणि त्यावेळेस विजय म्हणतो की फक्त कॉंग्रॅच्युलेशन जावई नाही तर घर जावई, असं म्हटल्यानंतर इथं विक्रमला काही कळतच नाही आणि त्यावेळेस तो म्हणतो काय घर जावई? असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो तेवढ्यातच तिथे मालिनी येते आणि मालिनी म्हणते की अहो कधी आलात तुम्ही? यावेळेस बघा इथं लगेचच वसुंधरा म्हणते की अगं मानिनी, म्हणजे तू विक्रमला काहीच सांगितलेलं नाहीस, रम्याचं आणि याचं विजयचं जे कोर्ट मॅरेज झालेलं आहे त्याबद्दल तू काहीच बोलली नाहीस का? त्यावेळेस इथे विक्रम म्हणतो की काय चाललंय मालिनी? आणि त्यावेळेस बघा इथे वसुंधरा म्हणते की मानिनी तुमच्यात आणि विक्रममध्ये कधीपासून लपंडाव सुरू झाला ग? तू ही गोष्ट का लपवलीस त्याच्यापासून? त्यावेळेस मानिनी म्हणते की हे बघा ताई, मी गोष्ट कुठलीही लपवली नाही. आणि त्यावेळेस विक्रमला सांगायला जाते की विक्रम विनफ म्हणून तिथून निघून जातो. आता प्रेक्षकांनो विक्रम गेल्यानंतर इथं मानिनी या दोघांनाही चांगलीच सुनावते आणि त्यावेळेस ती म्हणते की वसुताई, आल्या आल्या हे सांगायची काही गरज होती का? आणि त्यामुळे ती म्हणत असते की तुम्हाला आमच्या घरात सतत भांडणंच लावायची असतात का? त्यावेळेस वसुंधरा म्हणते की या घरामध्ये म्हणजे सत्यही बोलायचं नाही आहे का? असं म्हणल्यानंतर मानिनीला तिथून विक्रम जोरजोरात आवाज देत असतो आणि त्यावेळेस मानिनी तिथून निघून जाते. आता मालिनी जाताना बघा इथं विजय म्हणतो की द्या त्यांना कलिंगडाचं ज्यूस बनवून द्या, पण सडक्या कलिंगडाचं बनवून देऊ नका. असं म्हटल्यानंतर मानिनी निघून जाते आणि हे दोघंही तिची मजा घेतल्यामुळे दोघेही जोरजोरात हसत असतात. आता प्रेक्षकांनो इकडे बघा विक्रम हा खूप चिडलेला आहे आणि त्यावेळेस तो मानिनीवर ओरडत असतो आणि मानिनीला म्हणतो की मानिनी काय चाललंय आपल्या घरात? आणि विक्रम घरचा वय म्हणून का राहतोय? आणि तुम्ही काय आम्हाला काही सांगायचंच नाही असं ठरवलं नाही का? त्या दिवशी ठीक आहे, पण रात्रीचा वेळ होता ना तुझ्याकडे, मग मला तू का सांगितलं नाहीस? यावेळेस मानिनी म्हणते की अहो सांगायचं होतं, पण उगाच तुमची एवढी कामं असतात आणि एवढी छोटीशी गोष्ट कशाला सांगत बसू. यावेळेस इथे विक्रम म्हणतात की एवढी छोटीशी गोष्ट? अगं मानिनी तुला काही कळत नाही का? त्याला घर जावई म्हणजे काय आपलं काय घर आश्रमशाळा वाटलं का? त्यावेळेस इथे मानिनी म्हणते की अहो तुम्ही विसरताय, हे घर वसुताईच्याही नावावर आहे आणि त्यामुळे वसुताईनं तोच पॉईंट पुढे धरला. आता त्यावेळेस विक्रम म्हणतोय की तुला काही कळतच नाही, तुला घरही हँडल करता आलं नाही, ती सिच्युएशन देखील हँडल करता आली नाही. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच यांचे चारही मुलं म्हणजे सुना आणि लेक सगळेच येतात आणि त्यावेळेस इथे लगेचच विक्रम या सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करायला लागतो आणि त्यावेळेस बघा नंदिनी म्हणते की आई बाबा हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे सर्व शक्य आहे. पण त्यावेळेस इथे पार्थ म्हणतो की आम्ही ऐकले तुमचे भांडणं चालू होते आणि त्यावेळेस बघा काव्य देखील म्हणते की आम्ही सर्व ऐकले. पार्थ म्हणतोय की नका टेन्शन घेऊ, बाहेर कोणीच नाही. मग त्यावेळेस इथे बघा विक्रम म्हणतो की म्हणजे ते गेले का? त्यावेळेस इथे ते जीवा म्हणतो की हो ते सगळे गेले. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे विक्रम म्हणतो की माझं आणि मनूचं जे बुद्धिबळ आहे ते दुसऱ्यांनी
घेतलेलं आम्हाला आवडत नाही आणि त्याचबरोबर हिनं माझ्या बड्डेचं मला गिफ्ट दिले नाही म्हणून चिडचिड झाली, बाकी काही नाही असं म्हटल्यानंतर बघा लगेचच तो म्हणतो की बरं म्हणून सॉरी असं म्हटल्यानंतर हे चौघंही त्यांना कान पकडून सॉरी म्हणायला सांगतात. त्यावेळेस इथे विक्रम कान पकडून सॉरी म्हणत असतो, परंतु ती काही माफ करत नाही आणि त्यावेळेस मनू म्हणत असते की तुम्ही मला म्हटलात की तू घरही हँडल करू शकत नाहीस आणि सिच्युएशन देखील हँडल करू शकत नाहीस. मग यावेळेस विक्रम म्हणतात की अगं ते होय सॉरी खरंच चुकलं, पण ना त्या विजयचा सगळा राग माझा तुझ्यावर गेला आणि तो व्यक्ती मला अजिबात आवडत नाही आणि तुला माहिती आहे ना 2 सुना प्रेग्नेंट आहेत, मग हा निगेटिव्ह व्यक्ती आपल्या घरात कशाला. मग यावेळेस बघा इथे लगेचच हे दोघे जण पार्थ आणि जीवा इथं मनूला घट्ट मिठी मारून सॉरी म्हणायला सांगत असतात. मग त्यावेळेस विक्रम देखील मनूला जवळ घेऊन सॉरी म्हणतात आणि त्यावेळेस ती म्हणते बरं ठीक आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणत असते की आता भांडणं झालेलं, मग आता तुमचा गोडवा जास्त काळ टिकेल. आता प्रेक्षकांनो यावेळेस काव्या म्हणते की बाबा रम्या आणि विजयच्या लग्नावर आमचाही विश्वास नाही म्हणून आम्ही एक प्लॅन केलेला आहे. त्यावेळेस पार्थ म्हणतोय की हो. आता तेव्हा जीवा म्हणतोय की आमचा प्लॅन आहे तो ऐका. मग त्यावेळेस इथे लगेचच पार्थ म्हणत असतो की बाबा पण हे सर्व काही सरळ पद्धतीने होणार नाही. मग त्यावेळेस इथे विक्रम म्हणतात की मग वाकड्या शिरा, मी तुम्हाला कुठे नाही म्हटलोय आणि हा तुमचा बाप तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं असणार आहे असं म्हटल्यानंतर इथे काव्या आणि जीवा हे दोघे जण त्यांचा प्लॅन इथे डिस्कस करायला लागतात आणि त्यावेळेस बघा विक्रम म्हणतो की माझी तुम्हाला पुरेपूर साथ आहे आणि त्यावेळेस पूर्ण देशमुख फॅमिली आहेत ते प्रत्येक हात मिळवणी करतात आणि या रम्याचं आणि विजयचं भांडं सर्वांसमोर फोडायचं असा त्यांचा प्लॅन होतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा विजय आणि रम्या हे जे घर सजवलेलं आहे, डेकोरेट केलेलं आहे हे बघून थक्क होऊन जातात आणि त्यावेळेस विजय म्हणतोय की हे काय. मग त्यावर रम्या म्हणते की काय मामीला सवय असते, कोणाचा तरी कौतुक सोहळा असेल म्हणून तिने केलं असेल. मग त्यावेळेस बघा विक्रम म्हणतात की काय कोणाचा काय, तुम्हीच उत्सव मूर्ती आहात असं म्हटल्यानंतर इथे वसुंधरा म्हणते तुम्ही सर्वजण टाळ्या का वाजवताय. त्यावेळेस बघा नंदिनी म्हणते की टाळ्या काय आता बँड देखील वाजणार. त्यावेळेस काव्या म्हणते की आणि वरातही निघणार. काय वराडी असं म्हटल्यानंतर हाऊ जोस असं म्हटल्यानंतर लगेचच सगळेजण म्हणतात हाय हाय. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा पार्थ म्हणत असतो की इथे विजय आणि रम्याचं देखील एवढं हाय प्रेम आहे ना खरंच खूप. मग तेव्हा जीवा म्हणतो की हो एवढं हाय प्रेम आहे की कोणाला न सांगता ते कोर्ट मॅरेज देखील करून आले. आता प्रेक्षकांनो यावेळेस मिथुन काका म्हणतात की हे ना असं होईल की लोक म्हणतील देशमुखांच्या दोन्ही मुलांचं लग्न अगदी धूमधडाक्यात झालं, मग रम्याच्या लग्नासाठी यांचं बजेट संपलं का. आणि खरंच आय डोंट लाईक दिस असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे मानिनी म्हणत असते की आणि हो इथे लग्न देखील विक्रमही नव्हते लग्नाला म्हणून लग्न हे धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस विक्रम म्हणतात की हो जर लग्न विधिवत झालं तरच तुम्हाला माझ्याकडनं आहेर भेटेल. आता प्रेक्षकांनो इथे काव्या आणि नंदिनी लग्नासाठी ते रम्याला जबरदस्त तयार करतात. त्यावेळेस ती म्हणते की माझ्यावर तुम्ही अशी जबरदस्ती करू शकत नाही. त्यावेळेस इथे काव्या म्हणते की आपल्या घराला वरदानच जबरदस्तीच्या लग्नाचं. आता प्रेक्षकांनो उद्याचा भाग खरंच खूप पाहण्यासारखा असणार आहे, कारण विजयचं जे खरं रूप आहे ते इथे पार्थ आणि जीवाच्या समोर येणार आहे आणि तो कोणत्या तरी सरजी समोर बोलतो आहे, सरजी बरोबर बोलतो आहे. याचं बोलणं हे इथं पार्थ जीवा ऐकत असतात. प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. जर तो तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.